दरम्यान दोघांमध्ये 40 मिनिटांच्या चर्चेमध्ये कोणकोणत्या मुद्द्यावर चर्चा झाली असावी त्या संदर्भात अधिक तपशील ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात। राम मंदिराच्या उद्घाटनाच्या दिवशी राज्यात उत्सव साजरा करण्यावर एकमत झाल्याचं समजतंय। सोबतच टोल नाक्यावर लावलेल्या कॅमेऱ्यांचा अहवाल मुख्यमंत्र्यांना राज ठाकरे देणार आहेत। मराठी पाट्यांबाबत सरकार मनसेच्या भूमिकेला पाठिंबा देणार ही देखील शक्यता वर्तवली जात आहे। सोबतच लोकसभा निवडणुकीबाबत सुद्धा चर्चा झाल्याचं समजतंय। याच संदर्भात आमचे प्रतिनिधी डॅरिल मिरांडा यांनी घेतलेला आढावा आपण पाहूयात। मनसे प्रमुख राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या दोन्ही नेत्यांची वर्षा निवासस्थानी सुमारे 40 मिनिटांची बैठक पार पडली। या बैठकीत जो विश्वसनीय सूत्रांनी माहिती दिली आहे त्यानुसार 4 महत्त्वाच्या विषयांवर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली आहे। पहिला विषय म्हणजे 22 जानेवारी रोजी राम मंदिराचं उद्घाटन आहे आणि त्या दिवशी महाराष्ट्रात राम उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करावा याविषयी दोन्ही नेत्यांमध्ये एकमत झालेलं आहे। त्याचसोबत टोलचा विषय असतील त्याबद्दल देखील मनसेने अनेक ठिकाणी कॅमेरा लावले आहेत आणि याचा अहवाल जो आहे ते लवकरात लवकर मनसे प्रमुख राज ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देणार आहेत आणि हा अहवाल मुख्यमंत्र्यांना दिल्यानंतर जे आहेत ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याच्यावर सकारात्मक निर्णय देखील घेणार आहेत। तिसरा महत्त्वाचा विषय म्हणजे मराठी पाट्यांबाबत देखील आपण पाहिलं तर मनसे आक्रमक होती आणि या विषयाला देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्याला पाठिंबा दिलेला आहे। आणि त्याचसोबत चौथा विषय म्हणजे आगामी लोकसभा निवडणुकी संदर्भात देखील राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट महेंद्र जोयलसह डॅरल मिरांडा, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।